सर्वे भवन्तु सुखिनः। नमस्कार. आदर्श आणि समर्थ राष्ट्र अर्थात विश्वगुरु भारत. मी हा निबंध लिहायच्या संकल्पात सहभागी होणार आहे. कसा बरं मी लिहिणार, अगदी थोडक्यात सांगतो. आचार्य चाणक्य इसवी सन पूर्व 4थे शतक, श्री ज्ञानेश्वर महाराज, छत्रपती श्री शिवाजी महाराज, श्री रामदास स्वामी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर या दीपस्तंभाप्रमाणे असलेल्या राष्ट्रवीर आणि संत मंडळींच्या राष्ट्रविषयक चिंतनमय विचारांचा मागोवा घेत हा निबंध लिहिता येईल. नव्हे, हा अभ्यास आवश्यकच ठरेल. या देशात जन्म घेतलेली प्रत्येक व्यक्ती ही राष्ट्रसेवेसाठी कटिबद्ध झाली तर हे राष्ट्र निश्चितपणे आदर्श आणि समर्थ राष्ट्र होईलच आणि विश्वगुरु स्थान सहजच असेल. याच्यामध्ये एकूण काही मुद्दे दाखवतो ते चाणक्य सूत्राप्रमाणे आहेत. नेता, व्यवस्थापक, बाजार, मुख्य कार्य, कोशागार, संघ आणि सल्लागार या सगळ्या कल्पनेवरती योग्य तऱ्हेने विचार करून हा निबंध उत्तम प्रकारे लिहिता येईल. त्याच्यामध्ये चाणक्यांनी काही गोष्टी केलेल्या होत्या. त्या महत्वाचं ते सूत्र आहे साम दाम दंड भेद. हे सूत्र आवश्यक आहे. काही पटेलांचं पण कार्य हे आपल्या समोर असायला पाहिजे. ते संघराज्य करताना त्यांना काय करावं लागलं हे त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे नेते याच्यामध्ये क्वालिफाईड लोक जे आहेत त्यातले हे वल्लभभाई पटेल आहे. तर ह्या मुद्द्यांवरती शांतपणे विचार करा. चला तर तयार व्हा, अभ्यास करा आणि निबंध लेखन स्पर्धेत यशस्वी व्हा. जय हिंद, जय भारत.